एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल, तर हा आमचा फॅमिली पिकनिकचा ब्लॉग आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जी काही मज्जा केलेली आहे ना, तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. माझ्या लास्ट ब्लॉगपासूनच मी कंटिन्यू करत आहे पुढे. तर मिहिर रिट्रीटवरून आम्ही निघालो तिथून 6 वाजता. नंतर आम्ही इथं 7 वाजता इथे पोचलो. तर हे आहे वनिता रिसॉर्ट. तर हे यवतमधून हायवेवरून 9 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे. तर पूर्ण बंगलोज आम्ही बुक केलेला होता. तर तिथे 3 बेडरूम होते, एक हॉल होता आणि आम्हाला तसंच पाहिजे होतं, कारण आम्हाला जास्त करून सगळ्यांना हॉलमध्ये बसून वगैरे एन्जॉय करता येईल ह्यासाठी. तर अशी मी असं आहे ते, तर तेच तुम्हाला मी क्विक टूर देते त्याची. आणि उद्या पण काही फॅमिली मेंबर ॲड होणार आहेत, सगळे एकत्र जमा होणार आहे. आणि इथे बाहेरचं असं काहीसं होतं, तर खूप छान असं होतं. गेल्यावरतीच खूप छान अशा वाईब्स आल्या. नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही फ्रेश वगैरे झालो. नंतर जेवण वगैरे केलं. सगळे मिळून आम्ही पुन्हा हॉलमध्ये बसून छान पत्ते वगैरे खेळले. 12-1 वाजेपर्यंत निवांत गप्पा वगैरे झाल्या छान. नेक्स्ट डेला तर आम्ही खूप छान असं निवांत उठलो. खूप रिलॅक्स वाटत होतं, कारण कुठेच जायचं नव्हतं आम्हाला, काही नव्हतं, नुसतं एन्जॉय करायचं होता. तर खूप छान अशी सकाळ झाली. नंतर ना इथे गरम पाणी वगैरे घेतलं आम्ही छान. उन्हामध्ये बसून मस्तपैकी निवांत चहा घेतला. नंतर आम्ही टेरेसवरती आलो आहे. तर टेरेसवरून पूर्ण आजूबाजूची शेती दिसते. पूर्ण सगळीकडे जिकडे बघाल तिकडे शेतीच आहे. पूर्ण त्या शेतीमध्ये हे घर होतं आणि तिथे आम्ही, त्यामुळे थंडी पण खूप होती. अंश आणि आनयानी तर थोडा पण चान्स सोडला नाही. त्यांनी लगेच खेळायला सुरुवात केली. बाकी सगळं आवरून आम्ही मस्त छान ब्रेकफास्ट केला. तर ब्रेकफास्टमध्ये पोहे होते. थोडीशी गरम ठेवायला देते आणि दूध पण गरम ठेवायला देते. मग पाणी दूध टाकते आणि नंतर मग चहापत्ती टाकते आणि साखर टाकते. थोडंसं हलवते, थोडंसं गरम व्हायला दाखवते. तर तर बनते चहा. ते असतं ना गाणी, हां गाणी. त्याच्यात खाली असं कप ठेवते आणि ह्याच्यातून साबुनी चहापत्ती ह्याच्यात बसते आणि दुसरे असं चहा आहे ना ते खाली पडते. तर अनायाची चहाची रेसिपी ऐकत ऐकत आम्ही नाश्ता एन्जॉय केला. तर आता एक एक जण यायला सुरुवात झालेली आहे. तर ही आहे माझी मुंबईची आत्यामधली आत्या. तर ते दोघं, आत्तू आणि मामा, हे दोघं आलेले होते. तर तीच तुम्हाला हाय करत आहे आता व्हिडिओमध्ये. कंटेंट क्रिएटरला ना निवांत असं बसूच वाटत नाही. वेळ मिळाला की लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात. तर तसंच मी ह्यांच्या चौघींचे छान असे रील बनवून दिले. तर इथे आम्ही सगळं रेडी करतोय. तर आज आहे पियाची अॅनिव्हर्सरी. तर ही व्हिडिओमध्ये जी दिसत आहे ना, तर ती एक माझी बहीण आहे आणि आत्ता जी येणार आहे प्रिया, तर तिचीच लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आज. वेलकम. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. तर अंशनी आणि अनायानी खूप छान असे ग्रीटिंग तयार केलेले होते आणि माऊसाठी खूप छान छान असं लिहिलेलं होतं. तर तेच आहे पुढे. काका, यू आर सो स्वीट अँड हँडसम बॉय. मग यू आर ऑल्सो सो स्वीट. यू आर अ स्वीट बॉय. यू बोथ बी हॅपी ऑल.
तर प्रियाने छान होममेड असं आईस्क्रीम बनवून आणलं होतं अंश आणि आणण्यासाठी, तर तेच ते त्यांना देत होती. थोडंच लावायचं चुलत पानच हे पण झाड आहे का? मला वाटलं तिकडच आहे फक्त. अगं नाही घे ना, त्याच्यामध्ये ना पाठीमागं स्वच्छ क्लीन असतील ते पानं घ्यायची कवळे. म्हणून आम्ही आता क्रिकेट खेळणार आहे, कारण पूर्ण फॅमिली जमलेली आहे. तर आता तुम्ही तिथून कॅच पकडणार. आम्ही नाही पकडणार. पैसे मोजले जातील. पहिला विकेट गेला. अशोक झिरो. अरे बापरे, आता गेला शेतात. आता घेतल्या बरोबर. असं झालं. नाही 6 आणि 4 10 झाले. नाही एलबी तीन झाले 3. लय वाईट कॅच. आणि व्यवस्थित टाका माझ्या बॅटवर. बरोबर टाक. Undrikar came from International Club of ICC. Vijapur. He came from. किती रन झाले? Out! Oh no! गोंधळ झालेला आहे. पुढची टीम खूप चिटिंग करत आहे. Who is this lady? Madam, please don't enter. मॅडम बाईट घेऊ सगळ्यांच्या. नवीन मॅचचे रूल्स.
ओके इकडं रन नाही आहे या साईडला रन आहे अजून काय दुसरीकडे पण नाही तिथे गेला की 4. अरे मग आपलं सेलिब्रेशन तर करा ना. हा माझा हेल्थ होऊ दे रूल सांगायला कुठं आहे मग? आणि हे पुढंच आहे तिकडं ह्या भिंतीच्या पलीकडे गेला की रन नाही. हा, या भिंतीच्या त्या साईडला गेलं की रन नाही 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 नो रन तुम्ही बोलणार हा मी बोलतो आता. बघा आता एक म्हणजे काटा एक छापा. हा कोण बोलणार तुम्ही? छापा छापा बॅटिंग गार्डन बॅटिंग. हा मी टाकणार आहे. टी ब्रेक घ्या ना. टी ब्रेक घ्या जरा. 7 ओव्हर 32-33 टी ब्रेक झालेला आहे आमचा. मॅच मध्ये थोडासा ब्रेक घेतला आणि आम्ही आता टी घेतोय. पाच 11 7 ओव्हर झाले आपल्याला 6 ओव्हर भेटणार 7 ओव्हरचा भजी ब्रेक झाला आता मॅच मध्ये. हो जेणेकरून सर्वांना तुम्ही लवकर